मित्रांनो, जय भीम, जय संविधान. गेल्या काही दिवसात अभिजित दिपके यांनी बेरोजगारांसाठी त्यांच्या सन्मानासाठी आवाज उठवला. एका न्यायाधीशाने बेरोजगारांना कॉक्रोच म्हणून संबोधले. अभिजित दादांनी सोशल मीडियावरती डायरेक्ट कॉक्रोच जनता पार्टीच सुरू केली. आज त्यांचे 15 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स वाढले. हे बेरोजगार अभिजित दिपके यांची साथ देत आहेत आणि आपली सरकार अभिजित यांना धमकी देत आहे, त्यांना मारण्याची धमकी देत आहे. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले. त्यांच्यावर नको ते गुन्हा दाखल होत आहेत. पण लक्ष असू द्या, आज हा तरुण शांत बसणार नाही. सरकारने आतापासून जपून राहायचं आणि हा संदेश संपूर्ण भारताच्या तरुणांपर्यंत पोहोचू द्या आणि अभिजित दिपके त्यांची पार्टी त्यांना साथ द्या. जय भीम, जय संविधान.